टुडे न्यूज महाराष्ट्र बातमीचे वास्तववादी विश्लेषण। आज या मोहोळ काँग्रेसच्या तर्फे जी काही वोट चोरी आहे त्याच्या निषेधार्थ जनजागृती व चोरलेल्या नोटे वोट याविषयी निषेध या ठिकाणी करण्यात येत आहे। कारण की मध्ये जे लोकसभा विधानसभा निवडणुका झाल्या त्या ठिकाणी बरीच प्रकरणं अशी वर आली की लोकसंख्येपेक्षा मतदार यादीपेक्षा मतं जास्त निघाली। बरेच या ठिकाणी कोर्टातही दाखल झालं। त्यामुळे काँग्रेसच्या वतीने आज वोट चोरीच्या विषयात निषेध करून आम्ही भारताच्या निवडणूक आयोगास आवाहन करतो की रोड लेबल मतदार सूची फोटोसहित सार्वजनिक तपासणीसाठी उपलब्ध करून द्यावी। प्रत्येक निवडणुकीपूर्वी नावे काढणे, नावे जोडणे याची यादी छायाचित्रासह सार्वजनिक करावी। चुकीच्या पद्धतीने नावे काढली गेल्यास त्यावर तक्रार निवारण प्रणाली तयार करावी। शेवटच्या क्षणी नावे जोडणे काढणे ही प्रक्रिया थांबवावी व कट ऑफ तारीख आधीपासून स्पष्ट करावी। त्या पद्धतीने मतदार दडपशाही करणाऱ्या अधिकाऱ्यावर व एजंटवर कायदेशीर कारवाई करावी अशी आमची या ठिकाणी काँग्रेसच्या वतीने मागणी आहे। म्हणून आम्ही या ठिकाणी म्हणतो, गली गली में शोर है, मोदी है चोर है, गली गली में शोर है, मोदी है चोर है। आज आम्ही सर्वजण या ठिकाणी नगर परिषदेच्या समोर हस्ताक्षर म्हणजे नोट चोरीच्या विरोधात स्वाक्षरी मोहीम काँग्रेसच्या वतीनं उघडली आहे। तरी आम्ही असं आवाहन करतो ज्यांना ह्या वोट चोरीबद्दल आपले म्हणणं नोंदवायचं आहे, आपली स्वाक्षरी द्यायची आहे, त्यांनी 2 दिवस नगर परिषदेसमोर ह्या आम्ही टेबल व स्वाक्षरीसाठी आमचे फाईल ठेवत आहोत। तर ह्या वोट चोरीच्या सरकारविरोधात हे आंदोलन आम्ही छेडलं आहे। आभारी आहोत। ईव्हीएम बंद करा, बॅलेट पेपरवर आमचे मतदान चालू करा असं आमचं या ठिकाणी म्हणणं आहे। भाजप सरकार करेल का? भाजप सरकार आता सत्तेच्या जोरावर दडपशाही वापरून निवडणूक आयोग असेल किंवा अथवा कुठलीही ही असेल ह्याच्यावर आपली हुकुमशाही गाजवत आहे। कालचाच प्रकार भारताचे सरन्यायाधीश ह्यांच्यावर जो बूटफेक हल्ला झाला हे एक मोठं ट्रायल ह्यांच्या वतीनं घेण्यात आलं। कारण की लोकशाहीवर होणारा हा हल्ला न्यायव्यवस्थेवर जर सरन्यायाधीशावरच हल्ला होत असेल तर न्याय मागायचा कुणीकडे, ही अशी अवस्था या देशाची झालेली आहे। त्यामुळे ह्या दडपशाहीचा किंवा या हुकुमशाहीचा आम्ही या ठिकाणी निषेध करत आहोत। जाणून हल्ला केला असं कळतं का? आम्हाला असंच म्हणायचं आहे की हा हल्ला हा फक्त एका न्यायाधीशावर नसून भारताच्या लोकशाहीवर आहे। कारण की त्याचे पडसाद ट्रायल म्हणून घेतले जातात। हा हल्ला जो होता तो जाणूनबुजून केला आहे असं आमचं या ठिकाणी म्हणणं आहे। कारण की मनुवादी सरकार व एका धर्माचं पुरस्कृत असलेले सरकार त्या निषेध करतो। आज या ठिकाणी काँग्रेसच्या वतीने वोट चोरी विरोधात जे आंदोलन आम्ही इथे छेडले आहे त्याला मोहोळच्या शहरापासून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळेल अशी मी अपेक्षा करते। आणि इथून पुढं जे पण काही निवडणुका होतील, स्थानिक स्वराज्य संस्थेचा असो, जिल्हा परिषद असो, पंचायत समिती असो, हे सर्व निवडणुका बॅलेट पेपरवर घेण्यात याव्या अशी मी विनंती करते। गली गली में शोर है, मोदी वोट चोर है, गली गली में शोर है, मोदी वोट चोर है, गली गली में शोर है, मोदी वोट चोर है। या मोदीचं करायचं काय? चोर है, मोदी वोट चोर है, गली गली में शोर है, मोदी वोट चोर है। या मोदी शासनाचं करायचं काय? या मोदी शासनाचं करायचं काय? आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच टुडे न्यूज महाराष्ट्र चॅनलच्या बेल आयकॉनला क्लिक करून सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन मिळवा।